आपण अभिवादनासाठी आलेलो आहोत आणि अभिवादनाला आल्यानंतर आपण बघतो म्हणजे मी ज्या ज्यावेळी दरवर्षी अभिवादनाला असेल, दीक्षाभूमीवर असेल, भीमा कोरेगावला असेल किंवा मग आपण ज्याला येवला मुक्तिभूमी असेल या ठिकाणी कार्यक्रमांना जाणं मी टाळत नाही, पण या ठिकाणी गेल्यानंतर ज्यावेळी त्या गर्दीत पाऊल टाकते त्यावेळी ऊर आपसूक भरून येतो की कुठून कुठून लोक आलेली असतात, डोक्यावर ओझं घेऊन असतील, अगदी देशाच्या कानाकोपऱ्यापासून ही माणसं येतात. काय येतात? इथे नवसाला पावणारा देव नाहीये, नारळ वाहिल्यानंतर पोरांचं कल्याण होईल अशा पद्धतीची कुठलीही संकल्पना या ठिकाणी नाहीये. पण या प्रेरणेतून आणि या भावनेतून इथे जनसमुदाय लोटतो की हो, ज्यानं आमच्या आयुष्याचं सोनं केलं, आमच्या जगण्याचं सोनं केलं, आमच्या पिढ्याच्या मुक्तीचा, उद्धाराचा, सन्मानाचा आणि भारतीय संविधानाच्या 395 कलमामध्ये असलेला मानव मुक्तीचा मार्ग ज्यानं खुला केला, हो तिथं जाऊन मी डोकं टेकवलं पाहिजे. हे डोकं टेकवणं अर्थातच ही उपकृततेची भावना आहे की हो, बाबासाहेबांनी आमच्या जगण्याला फक्त माणूस म्हणून आकार दिला नाही तर एक जाणीव दिली, एक सन्मान दिला आणि या जाणीवेपोटी, या सन्मानापोटी आपण सगळेच सगळे येतो.